एवढ्या गरमीच्या सीझन मध्ये असा सॉफ्ट दहीवडा मिळाल्यावर तुटून पडणार नाही, तुटून. आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी पण छोटं व्हर्जन आहे. चमच्याची गरजच नाही. चमच्याची जवळजवळ 8 ते 10 वाटे पिणारच आहे. रबडी मलाई कुल्फी मिळणार आहे किंवा पान, असं अल्टरनेट चेंज होत असतं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, मी आज आलेलो मालाड मध्ये आणि मी आज अशा एका प्लेसला एक्सप्लोअर करणार आहे जिथे आपल्याला खायला मिळणार आहे अनलिमिटेड थाळी आणि त्यासोबत असणार आहे अनलिमिटेड आमरस. आणि त्या थाळीचं नाव आहे ठक्कर थाल. आणि मित्रांनो, या व्हिडिओमधून कोणकोणते पदार्थ या थाळीमध्ये आपल्याला खायला मिळणार आहेत, याचं टायमिंग, याचं लोकेशन, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या थाळीमध्ये आहे 20 पेक्षा जास्त पदार्थ. तर चला जाऊया आपण आता ठाकर थाळ एन्जॉय करायला. या. इथे व्यवस्था बघा कशी आहे. पहिलं त्यांची थाळी येण्याआधी तुम्हाला मस्तपैकी जागेवरच तुम्हाला हात धुवायची व्यवस्था आहे. एखाद्या राजाप्रमाणे तुमची व्यवस्था सुरुवात होणार आहे. आणि आता आपण थाळीला एन्जॉय करणार आहोत. थँक्यू. तर मंडळी बघा, माझ्यासमोर आहे ठाकर थालची अनलिमिटेड थाळी. आणि बघा ताटामध्ये किती पदार्थ आहेत. एकदम पूर्णपणे पॅक झालेलं आहे माझं ताट. आणि बाहेर पण जवळजवळ 5-6 वाट्या लावलेल्या आहेत. तर आता आपण एक एक ओळख करून घेऊया काय काय आहे ते. हे बघा, हे लेमन पुदिना सरबत आहे, वेलकम ड्रिंक. त्याच्यामध्ये छास आहे, 2 प्रकारचे राईस आहे, प्लेन राईस आहे, दाल राईस म्हणजे आपली दाल खिचडी, 2 प्रकारच्या डाळ आहेत. ही आहे गोड डाळ, तिखट डाळ, 2 प्रकारच्या कढी आहेत. ही स्वीट कढी आहे, ही थोडीशी तिखट आहे. स्नॅक्स मध्ये हे बघा दही वडा आहे. अजून हे बघा, अजून फरसाणमध्ये ढोकळा आहे, वाटाणा कचोरी आहे. आणि ही बघा छोटी पुरणपोळी सुद्धा आहे इथे. क्या बात आहे, जबरदस्त. आणि हे बघा, हे काहीतरी युनिक आहे, मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. हा बाजऱ्याचा रोटला आहे आणि त्याच्यावर भरभरून तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यावर बघा गूळ दिलेला आहे. ही रोटी आहे, पापड आहे. इथे बघा पनीर टिक्का मसाला आहे, छोले मसाला आहे, येल्लो आपल्या बटाट्याची भाजी आहे. आणि हे ग्रीन गुजरात अशी मिक्स व्हेज आहे. आणि अजून काय राहिलं, भरपूर काही काही आहे. आणि इथे बघा सलाड आहे, 2 प्रकारच्या चटण्या आहेत, आचार आहे. आणि स्टार ऑफ द शो हा विसरलोच मी तुम्हाला सांगायला, आमरस. किती पाहिजे तेवढा तुम्ही एन्जॉय करू शकता. जबरदस्त. आणि अशा प्रकारचे याच्यातले सगळे पदार्थ अनलिमिटेड मिळणार आहेत तुम्हाला. आणि या थाळीची प्राइस मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, पहिले टेस्ट करतो. आणि बघितलात ना तुम्ही, जवळजवळ 20 पेक्षा जास्त पदार्थ एका थाळीमध्ये आहेत. आणि एक गोष्ट राहिली, दिस इज कॉम्प्लिमेंटरी, प्रत्येक थाळीबरोबर तुम्हाला मिळणार आहे. आता सुरुवात करूया. लेमन पुदिना सरबत हे वेलकम आहे, वेलकम ड्रिंक मध्ये. एक नंबर. एवढं सगळं आता सुरुवात करायचं आपल्याला टेस्टिंगला, तर दिस इज मस्ट. म्हणजे पोटाला थोडासा पहिल्याच आराम देता येते आणि मग आपण तुटून पडूया. पहिलाच आपण घेऊया फरसाण आयटम आहे त्याच्यात, या थाळीमध्ये. हे बघा स्पॉन्जी एकदम ढोकळा आहे. हा हा हा, क्या बात आहे. आणि इथे त्यांनी सॉस आहे, ग्रीन चटणी पण दिलेली आहे, त्याच्यावर ट्राय करूया. खूप छान पुदिनाची चटणी आहे. नॉर्मली आपण बघितलं असेल तर येल्लो कलरचा ढोकळा असतो, पण इथे व्हाईट कलरचा ढोकळा आहे. त्याच्यावर त्यांनी कोथिंबीर आणि राई पण दिसते. सुपर स्पॉन्जी आहे. अजून एक त्यांनी फरसाणमध्ये आहे हे वाटाणा कचोरी. ही आपण नॉर्मली कचोरी बघतो त्याच्या प्रकारचीच आहे, पण आतमध्ये काय फिलिंग आहे आपण बघूया.
हो हो, हे बघा नावाप्रमाणेच आहे. आतमध्ये आपण जे हिरवे वाटाणे आहेत आणि त्याच्या आतमधली फिलिंग सुद्धा हिरवी आहे. टेस्ट करून बघतो मी कशी आहे ही. युनिक आहे. मस्तपैकी आतमध्ये जी काय फिलिंग आहे ना थोडीशी स्वीट आहे. जिरे आहे, परत आपले बडीशोप आहे. मस्त एकदम खूप छान स्मेल सुद्धा येतो, त्याचा सुगंध सुटलाय. जेव्हा जेव्हा मी ब्रेक केली ना तेव्हाच मस्त. क्या बात आहे, जबरदस्त. अजून काही आहे. आता आपण येऊया दही वड्याकडे. काय प्रेझेंट केलंय बघा की सॅटर्डे संडे आणि हॉलिडेच्या दिवशी एक स्वीट ॲड ऑन असणार आहे. आणि त्यापैकी दहीवडा आहे. क्या बात आहे. इकडे जवळ आहे, जवळ आहे. ब्रेक करताना जी मजा आहे ना ती कशात नाही आहे. मस्तपैकी त्यांनी चाट मसाला वगैरे. हा 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 हा, एवढ्या गरमीच्या सीझन मध्ये असा सॉफ्ट दहीवडा मिळाल्यावर तुटून पडणार मी, तुटून. एक नंबर सुपर सॉफ्ट दहीवडा, त्याच्यावर थंडगार दही आणि जे काय चाट मसाला आणि जे काय चिली पावडर मारली आहे ना भाई साहब, नेक्स्ट लेवल टेस्ट. मी हा बाजऱ्याचा रोटला ट्राय करतो. भरपूर वेळ मी बघतोय. अच्छा, आतमध्ये पहिलं बघूया काय काय आहे ते. आपली जी बाजऱ्याची भाकरी असते त्याप्रमाणेच आहे, पण हे छोटं वर्जन आहे. त्याच्यावर त्यांनी तूप टाकलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं मला की गुळासोबत तुम्ही ट्राय करा. तर बघूया कसं टेस्ट लागते ती. युनिक आहे, मस्त. काहीतरी वेगळं ट्राय केलं मी. बाजऱ्याचा रोटला. तर बाजऱ्याच्या भाकरीमध्ये तुम्हाला माहितीच आहे किती पौष्टिक असतं ते. आणि त्याच्यावर त्यांनी तूप सोडलेलं आहे आणि गूळ. गूळ पण एकदम नॅचरल आहे. सो दिस इज म्हणजे तुमच्या गट हेल्थसाठी पण चांगलं आहे ते. खूप छान. आता आपण वळूया. बघा ना फुलके किती आणि त्याच्यावर भरभरून त्यांनी तूप टाकलेलं आहे. आता आपण ट्राय करूया पनीर टिक्का मसाला. पनीरचे पीस पण बघा किती प्रॉपर खूप आणि एकदम फ्रेश आहेत. मग नुसते असं बोट लावलं तरी तुटत आहेत. ग्रेव्ही पण बघा ना किती एकदम रिच आहे आणि टेक्स्चर एकदम घट्ट आहे. कलर बघूनच मजा येते. आता टेस्ट करूया. हा, सुपर. मला हे जे असे कांदे असतात ना मोठे पीस केलेले भाजीमधले खायला मजा येते मला भरपूर. हा, कारण त्यात एक स्वीटनेस असतो वेगळा आणि भाजीची जी ग्रेव्ही असते ना थोडीशी तिखट असते. मग ते कॉम्बिनेशन मला भरपूर आवडतं. आणि पनीरच्या भाजीबरोबर तर भाई तूट पडो. नंतर येऊया आपण दुसऱ्या भाजीकडे. हे बघा छोलेची भाजी आहे. मस्त. हे छोले मी हात आत घातल्या घातल्या असे बोटाला म्हणजे हे होतात, प्रेस होतात. म्हणजे किती प्रॉपर कुक झालेले आहेत बघा ना ते. ग्रेव्ही पण मस्त एकदम ठीक आहे. एक नंबर. सलाड पण आहे, काकडी टोमॅटो सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि ही नॉर्मल जी भाजी आहे आपण आपल्या घरी तो बनवतोच आपण, जिरा आलू, ती पण टेस्ट करून बघूया. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक दिवशी यांच्याकडे जे काय भाज्या आहेत मेनूज आहेत ते चेंज होत असतात. एका दिवशी म्हणजे तुम्ही आलात तर ह्या दिवशी एक असेल आणि नेक्स्ट डेला वेगळे असणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. प्रत्येक दिवशी नवीन नवीन व्हरायटीज ऑफ फूड तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळणार आहे. आता आपण जिरा आलू ट्राय करूया. येस, घरगुती मस्त. ही एक भाजी वेगळी आहे, मी ती टेस्ट करतो. हे बघा ही जे उंदियो असतं गुजराती लोकांमध्ये त्याच प्रकारची आहे. त्याच्यामध्ये मिक्स काय काय भरपूर त्यांनी व्हेजेस टाकलेले आहेत. हे बघा इथे मला ही पडवळ दिसतंय आणि ग्रीन वटाणे आहे, बटाटा आहे. तर टेस्ट करून बघूया.
ओ, मला वाटतं पडवळ आहे पण तो दोडका आहे. आणि थोडंसं स्वीट आहे ती भाजी, जशी उदिओ असते त्याच प्रकारची आहे. मस्त. आणि इथे त्यांनी जवळजवळ 4 प्रकारचे त्यांनी मला ग्रेव्ही दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 डाळ आहेत आणि 2 कढी आहेत. ही बघा, ही व्हाईट कढी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा किती तिचं टेक्स्चर घट्ट आहे. मस्त आहे बघा. लवंग वगैरे टाकून दिलेले आहे. हिची टेस्ट घेऊया. येस, ही थोडीशी स्वीट आहे. आणि आता ही दुसरी कढी बघूया आपण टेस्ट करून. इथे वरतीच मला चिली पावडर वगैरे टाकलेली दिसते आणि ही येल्लो कलरची आहे. बेसिकली ह्या थाळीमध्ये तुम्हाला मारवाडी, गुजराती आणि पंजाबी डिश सुद्धा इथे इन्क्लूड आहे. म्हणजे तिन्ही जे काही आपले स्टेट्स आहेत त्यांचे सगळे पदार्थ तुम्हाला एका थाळीमध्येच एन्जॉय करायला मिळणार आहे. आता आपण वळूया या कढीकडे. ही पण बघा ना किती थिक आहे. म्हणजे इथलं जे क्वालिटी ऑफ फूड आहे ना, खूप म्हणजे मस्त आहे. तुम्ही इथे आलात तर तुम्ही डिसअपॉइंट होणार नाहीत क्वालिटी ऑफ फूड बद्दल. हॉटेलचं ॲम्बियन्स पण तुम्ही बघितलं असेल किती एकदम ऑथेंटिक आहे. इथे सर्व करताना पण ते त्यांची जी काय राजस्थानी पोशाख आहेत ते प्रत्येक जे काय त्यांचे एम्प्लॉई आहेत किंवा जे काम करणारे हे आहेत ते घालतायत. आणि सर्व्हिस सुद्धा टॉप नॉच आहे. प्रत्येक लगेच एखादी काही गोष्ट तुमच्या ताटामध्ये संपली की लगेच येत आहेत. तर वळव्या थाळीकडे पुन्हा. ही बघा, ही आता मला वरतूनच चिली पावडर दिसते. ही बहुतेक थोडीशी तिखट असणार आणि येल्लो कलरची आहे. येस, ही नॉर्मल आपण घरी बनवतो ना तशी आहे. हां, पूर्णपणे तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हरायटीज ऑफ फूड खायला मिळणार आहे. एकच असं नाही आहे. प्रत्येक जे काही पदार्थ आहेत त्या थाळीमधले प्रत्येक वेगवेगळी टेस्ट आहे. मस्त. अजून एक आहे बघा, ही आहे 2 प्रकारच्या डाळ आहेत. एक गुजराती डाळ आहे, एक मारवाडी डाळ आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी राई वगैरे टाकून दिली आहे. स्वीट डाळ आहे, एक नंबर. आणि ही बघूया आता डाळ. हिचं बघा ना थिकनेस किती आहे, छान. हो, क्या बात आहे भाई. ही आपण नॉर्मल जी घरी बनवतो तशीच आहे पण ही तिखट आहे डाळ. पापड आहे, जबरदस्त. आणि मध्ये मध्ये छास पीत जावा कारण एवढं सगळं अनलिमिटेड खायचं आहे तुम्हाला. मी आता वळतो राईस कडे. आणि इथे बघा 2 प्रकारचे राईस आहे. एक प्लेन राईस आहे आणि दाल खिचडी दिलेली आहे. तर मी दाल खिचडी ट्राय करतो. आणि दाल खिचडी बघा ना किती घट्ट आहे, क्या बात आहे. प्रॉपर एकदम. आणि तुपाचा सुगंध येतोय मस्त. आहा. क्या बात आहे भाई. नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल टेस्ट. मस्त. तर मंडळी, मी या ठाकर थालचा तुम्हाला टायमिंग सांगतो. सकाळी 12:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत हे तुम्हाला प्रत्येक दिवशी एन्जॉय करता येणार ही अनलिमिटेड थाळी. कुठल्याही दिवशी बंद नसते. 7 डेज ओपन आहे. तुम्ही येऊन हे जे काय 20पेक्षा जास्त पदार्थ त्यांच्या थाळीमध्ये आहेत ते सगळे प्रत्येक दिवशी येऊन एन्जॉय करू शकता. तर आता वळतो मी स्वीटकडे. आणि हे बघा, आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी पण छोटं व्हर्जन आहे. तर मी ब्रेक करून दाखवतो. याच्यावर सुद्धा त्यांनी तूप टाकलेलं आहे भरभरून. क्या बात आहे, जबरदस्त. खूप छान सुगंध येतोय, मस्त. एक नंबर दादा. असं महिन्या दीड महिन्यातनं फॅमिली सोबत येऊन असं काहीतरी खायला पाहिजेच. आणि मालाडवासियांना जर तुम्हाला माहीत नसेल तर लवकरात लवकर इथे या आणि इथली अनलिमिटेड थाळी एन्जॉय करा. आणि सध्या आमरस सीझन चालू आहे तर मग हे मिस करून कसं चालेल. आणि तुम्हाला मी थिकनेस दाखवतो आमरसचा. आई साहब, ओ हो 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 हो. चमच्याची गरजच नाही. चमच्या मी जवळजवळ 8 ते 10 वाटे पिणारच आहे. पहिली एक सुरुवात करतो.
पैसा वसूल. क्या बात आहे. आणि थिक, एकदम थिक आमरस आहे. तर मंडळी मी तुम्हाला ह्या थाकर थालचं तुम्हाला ॲड्रेस आणि प्रॉपर लोकेशन सांगतो. मालाड वेस्टला तुम्हाला यायचं आहे. इन ऑर्बिट मॉलच्या अगदी शेजारी आहे, न्यू लिंक रोडला. इथे जैन सबकुछ फूड प्लाझा आहे, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला यायचं आहे. आणि इथे जे काय अनलिमिटेड थाळी आहे ते तुम्हाला एन्जॉय करायची आहे. आता शेवटची गोष्ट, याची प्राइस किती असेल त्यासाठी तुम्ही थांबला असणार. तर त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर मी लगेच सांगेन. केलात सबस्क्राईब? ओके. तर ह्या थाळीची प्राइस आहे 575 मंडे टू फ्रायडे इन्क्लुडिंग GST. आणि जर तुम्ही सॅटर्डे संडे किंवा हॉलिडेच्या दिवशी येत असाल तर 625 इन्क्लुडिंग GST. आणि हे जे काय पदार्थ आहेत अनलिमिटेड खायचे आहेत. आता सध्या आमरसचं सीझन चालू आहे, तर तो संपण्याआधी या आणि एन्जॉय करा. एक चांगल्या क्वालिटीचं फूड तुम्ही इथे एन्जॉय कराल. आणि स्टाफ खूप छान आहे, पटापट सर्व करतोय, ॲम्बियन्स खूप छान आहे आणि मस्त एकदम एक चांगली मेमरी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाल आणि एक चांगला टाइम स्पेंड कराल चांगल्या फूड बरोबर. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि ह्या थाळीमधला कोणता पदार्थ तुम्हाला आवडला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आणि मंडळी, ही थाळी संपल्यानंतर तुम्हाला स्वीटमध्ये अजून एक आहे, हे बघा, थंडगार तुम्हाला रबडी मलाई कुल्फी मिळणार आहे किंवा पान, असं अल्टरनेट चेंज होत असतं. तर आज बघा रबडी मलाई कुल्फी आहे. मस्त, क्या बात आहे, जबरदस्त. एखाद्या थाळीची सुरुवात कशी होते आणि शेवट पण कसा एकदम गोड आहे बघा. हा हा.